माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर चला आज पाहूया आपण इंग्रजी विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, व्होकॅब्युलरी पार्ट 1, युजफुल फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, इयत्ता 5वी तसेच 8वी शिष्यवृत्ती, त्याच पद्धतीनं इतर सर्व शालेय स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयोगी असलेले काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, प्रश्नावली. तर चला सुरू करूया आजचे प्रश्न. या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत, ते मराठी अर्थासहित आपण समजून घेऊया. क्वेश्चन नंबर 1, इफ कप सॉसर देन की. कप जर बशी बरोबर असेल तर चावी बरोबर काय असेल? पहिला पर्याय आहे लॉक, दुसरा बॅट, तिसरा डोअर, चौथा पर्याय आहे विंडो. याचं उत्तर आहे लॉक. की बरोबर आहे लॉक. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2, चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्कूल. शाळेशी संबंधित नसलेला शब्द या पर्यायातून तुम्हाला शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे यातील चॉक, दुसरा आहे टायगर, तिसरा आहे बेंच, चौथा आहे स्टुडंट. तर पहा यातील उत्तर, प्रश्नाचं उत्तर आहे संबंधित नसलेला शब्द आहे टायगर. बाकीचे 3 आहेत ते शाळेशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे संबंधित नसलेला टायगर. क्वेश्चन नंबर 3, 15 ऑगस्ट इज आवर डॅश डॅश डे. 15 ऑगस्ट आपला कोणता दिवस आहे? पहिला पर्याय आहे रिपब्लिक डे, दुसरा पर्याय मदर्स डे, तिसरा पर्याय टीचर्स डे, चौथा पर्याय इंडिपेंडन्स डे. तर पहा याचं उत्तर आहे इंडिपेंडन्स डे. बाकीचे 3ही पर्याय या ठिकाणी येणार नाहीत, म्हणून याचं उत्तर आहे चौथा पर्याय. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द नेम ऑफ थिंग्स वी यूज टू कलेक्ट द वेस्ट. डस डॅश डॅश. या ठिकाणी वाया गेलेली वस्तू जी आहे ती गोळा करण्यासाठी आपण काय वापरतो? पर्याय पहिला डस्टपॅन, डस्टर, डस्टबिन और डस्टबिन. तर पहा याचं उत्तर आहे डस्टबिन. क्वेश्चन नंबर 5, रिअरेंज द गिव्हन लेटर्स टू फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड. या ठिकाणचे जे शब्द दिलेले आहेत, जे अक्षर दिलेले आहेत, ते तुम्ही काय करायचे आहेत? जुळवायचे आहेत आणि जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत चारी. तर पहा अरेंज केल्यानंतर मीनिंगफुल वर्ड्स येतोय कलर, COLOUR. हे अचूक उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 6, सिलेक्ट द नेम ऑफ अ टॉय फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. खेळण्याचं नाव सांगायचं आहे. एका खाली दिलेल्या पर्यायापैकी खेळण्याचं नाव सांगा तुम्ही. पहिला पर्याय आहे टॉप, दुसरा पर्याय पॉट, तिसरा पर्याय टॅप, चौथा पर्याय फॅन. तर पहा आपण ओळखलेलं आहे उत्तर बरोबर आहे टॉप. क्वेश्चन नंबर 7, चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्नॅक्स. स्नॅक्सशी संबंधित नसलेला शब्द आपण या ठिकाणी शोधायचा आहे. नॉट रिलेटेड. वेफर्स, सँडविच, बिस्किट्स, राईस. करेक्ट. Your answer is rice. Select the correct option. Question number 8. Choose the word that goes with rice. Rice and dash dash. Rice बरोबर कोणता शब्द येतो या ठिकाणी आपण? पहिला पर्याय ब्रेड, दुसरा घी, तिसरा
दाल, चौथा वीट. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 दाल, राईस अँड दाल हे अचूक उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर वेल. वेल साठी अचूक असा रायमिंग वर्ड तुम्ही सांगायचा आहे. पहिला गर्ल, दुसरा रॅट, तिसरा सन, चौथा बेल. बरोबर आहे. रायमिंग वर्ड्स फॉर वेल चा आहे बेल. करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. चूज द प्रॉपर ॲक्शन वर्ड रिलेटेड टू पेन. ॲक्शन वर्ड सांगायचा आहे पेनचा या ठिकाणी आपण. पहिला पर्याय राईट, दुसरा रीड, तिसरा सी, चौथा ब्लॅक. And answer is option number 1 राईट. लिहिणे, राईट म्हणजे लिहिणे. पेनाशी संबंधित शब्द ॲक्शन वर्ड्स आहे राईट. क्वेश्चन नंबर 11. फाइंड द वर्ड्स दॅट डज नॉट राईम विथ अदर वर्ड्स. दुसऱ्या शब्दाबरोबर रायमिंग वर्ड्स नसलेले शब्द शोधायचे आहेत या ठिकाणी. मॅन, कॅन, बॉय, रॅन. तर आहे उत्तर याचं बॉय. मॅन, कॅन आणि रॅन हे 3 शब्द रायमिंग वर्ड्स आहेत. नॉट राईमचं बॉय आहे फक्त यातील. क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट राईम विथ द रेस्ट. दिलेल्या शब्दापैकी वेगळा शब्द सांगायचा आहे राईम नसलेला. टॉक, चॉक, ऑक, टूक. चार पर्याय पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल याचं उत्तर. तर टूक हे या ठिकाणी रायमिंग वर्ड्स नाही. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 13. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द अदर वर्ड्स. दुसऱ्या शब्दाबरोबर राईम नसलेला शब्द आपण या ठिकाणी शोधायचा आहे. बुक, गेम, नेम अँड सेम. बुक हा या ठिकाणी वेगळा शब्द आहे, राईम नसलेला शब्द आहे या चारही पर्यायातील. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्सची जोडी नसलेली या ठिकाणी आपण सांगायचे आहे. डॉल, बॉल, दुसरा आहे बेक, मेक, तिसरा आहे मेन, टेन, चौथा आहे रीड, रीच. आपल्या लक्षात आला असेल ऑप्शन नंबर 4 वेगळा आहे, त्यामुळे तो रायमिंग वर्ड्स नाही. क्वेश्चन नंबर 15. चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्सची अचूक जोडी तुम्ही शोधायची आहे या ठिकाणी. ऑप्शन 4 आहेत. पहिला ऑप्शन आहे टेल, डॉल, दुसरा आहे गुड, बुक, तिसरा आहे वॉल, हॉल, चौथा आहे बॅट, टेन. आपल्या लक्षात आला असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे याचं ऑल, हॉल. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स नॉट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. या ठिकाणी रायमिंग वर्ड्स नसलेला शब्द सांगायचा आहे. हट, नट, फिट, सीट, रॅट, सॅट, कॅट, कट. तर पहा याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 कॅट, कट हा रायमिंग वर्ड्स नसलेला शब्द आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 17. फाइंड द ऑड टर्म. वेगळा शब्द ओळखा. इयर, कार, बार, जार.
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इयर हा शब्द वेगळा आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 18. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड. रायमिंग वर्ड शोधायचा आहे आपण. वूडचा ऑप्शन 1 फीड, दुसरा बुक, तिसरा गुड, चौथा बॅट. वूडचा रायमिंग वर्ड आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुड. वूड गुड. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 19. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड. बिग. बिग साठी तुम्ही विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. ऑप्शन 1 राउंड, 2 डाउन, 3 स्मॉल, 4 लार्ज. बिग साठी आपण या ठिकाणी ऑपोजिट वर्ड सांगतोय स्मॉल. ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 20. फाइंड द ऑड वन आउट. वेगळा शब्द आपण यातील काढायचा आहे, ओळखायचा आहे. ओपन क्लोज, अप डाउन, अबाव अंडर, गो वेंट. या ठिकाणी दिलेल्या विरुद्धार्थी शब्दापैकी विरुद्धार्थी नसलेला शब्द आहे गो वेंट, त्यामुळे तो वेगळा आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 21. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड ऑफ डिफिकल्ट. डिफिकल्ट साठी विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. 1 लाईक, 2 डाऊन, 3 इझी, 4 लार्ज. याचं उत्तर आहे इझी. ऑप्शन क्रमांक 3 डिफिकल्ट इझी ऑपोजिट वर्ड आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन 22. चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स. या ठिकाणी अचूक जोडी शोधायची आहे तुम्ही विरुद्धार्थी शब्दाची. पर्याय 1, 2, 3 आणि 4 पर्याय दिलेले आहेत. क्लीन, डर्टी ऑपोजिट वर्ड बरोबर आहे या ठिकाणची जोडी. फक्त बाकीचे सगळ्या जोड्या चुकीच्या आहेत. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 23. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर बोल्ड. बोल्ड साठी विरुद्धार्थी असलेला अचूक शब्द ओळखायचा आहे. खालील पर्याय दिलेले आहेत. बोल्ड म्हणजे धाडसी. पहिला पर्याय ब्रेव, दुसरा करेजियस, तिसरा टिमिड, चौथा स्ट्रॉंग. तर यातील आपल्या लक्षात येईल पर्याय बोल्डच्या विरुद्धार्थी शब्द आहे टिमिड. टिमिड म्हणजे भित्रा. क्वेश्चन नंबर 24. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर ट्रू. आता ट्रू साठी आपण ऑपोजिट वर्ड अचूक असा ऑपोजिट वर्ड शोधायचा आहे. विरुद्धार्थी शब्द ट्रू म्हणजे खरा. पहिला पर्याय आहे करेक्ट, दुसरा आहे राईट, तिसरा आहे रॉंग, चौथा आहे फाल्स. ट्रूचा विरुद्धार्थी शब्द आहे या ठिकाणी ऑपोजिट वर्ड्स आहे. ऑप्शन क्रमांक 4 फाल्स. क्वेश्चन नंबर 25. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे नफा. नफा यासाठी विरुद्धार्थी शब्द इंग्रजीतून शोधायचा आहे. ऑप्शन 1 ॲडव्हान्टेज, 2 लॉस, 3 बेनिफिट, 4 मनी. तर यातील अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉस. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करा व माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.